नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. शुभविवाह या मालिकेच्या 31 ऑक्टोबरच्या भागामध्ये नियती आकाशला आणि भूमीला एकत्र आणण्यासाठी खूप मोठा आता डाव रचत असते. इकडे आजीला आलेला एक फोन आणि डॉक्टरांनी सांगितलेली एक न्यूज यामुळे आकाश धावत मानसीला घेऊन आता भूमीकडे निघालेला आहे. असं काय घडलंय, डॉक्टरांनी असं काय सांगितलं आणि त्यानंतर आजीला कुणाचा फोन आला, रागिणीचा डाव कसा फेल झाला या व्हिडिओमध्ये पाहूया. 31 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आकाश खूप उदास असतो आणि त्याला आजीने सांगितलेलं सारखं सारखं आठवत असतं. आजीने सांगितलेलं असतं की आजच्या दिवाळीच्या क्षणाला भूमी आपल्या घरात पाहिजे. किती काही झालं तरी भूमी आपली या घरची सून आहे आणि मी तिचे सगळे हे रागरुसवे विसरायला तयार आहे. तिने जे काही केलंय ते सगळं विसरायला तयार आहे. फक्त आकाश, तू माझ्या भूमीला घरी घेऊन ये. असा विचार करत आता आकाश एक एक पाऊल टाकत पुढे पायऱ्या उतरत असतो आणि आजीचं वाक्य त्याच्या लक्षात असतं. त्याच वेळेला आता मात्र तो विचार करतो, काहीही झालं तरी भूमीला आणण्यासाठी मला आता जायलाच पाहिजे. आणि आकाश एक एक पाऊल पुढे टाकत असताना त्याला चक्क भूमी आता तुळशीसमोर दिवा लावताना दिसते आणि आकाशची पावलं तिकडेच थबकतात. आकाश म्हणतो, भूमी भूमी तू आलीस. यावरती भूमी म्हणते, तुला काय वाटलं की आजच्या दिवाळीच्या क्षणाला मी तुझ्यापासून लांब राहू शकेन. यावरती आकाश म्हणतो, भूमी अगं काय योगायोग, मी आत्ताच तुला आणण्यासाठी तिकडे येत होतो. मी तुला आणायला तिकडे येत होतो आणि तू इकडे आलीस. खरंच यासारखा दुसरा योगायोग नाही. यावरती भूमी म्हणते, मग आकाश तू वाट कसली पाहतो आहेस, ये ना, ये मला घेऊन जा आतमध्ये. असं म्हणत इकडे आता भूमी आकाशला हात पुढे करते. आकाश म्हणतो, कशी ग मनकवडी तू माझ्या मनातलं कसं काय ओळखू शकलीस की मी तुलाच आणण्यासाठी तिकडे येत होतो. भूमी म्हणते, आपण दोघं वेगळे थोडे आहोत आकाश. असं म्हणत भूमी आकाशच्या समोर आता आपला हात करते आणि आकाशला मला घरात घेऊन जा असं सांगत असते. आकाश त्याचा हात पुढे करतो, पण हा फक्त आपला निव्वळ भास आहे हे आकाशला समजतं आणि आकाश खूप उदास होतो आणि तो विचार करतो, काय करू, मी भूमीला आणण्यासाठी येऊ का, मी भूमीला आणण्यासाठी जाऊ का, असा विचार करत असतो. आता म्हणतो की नाही, काहीही झालं तरी मी भूमीला घेऊन येणार म्हणजे येणार. असं म्हणत इकडे आता आकाश भूमीला आणण्यासाठी निघणार. पण तोचपर्यंत इकडे आकाश आतमध्ये येतो आणि मानसी आणि अथर्व या दोघांचं बोलणं ऐकतो. मानसी आणि अथर्व दोघं जण बोलत असतात. त्यावेळेला अथर्व म्हणत असतो, हे बघ, ती असेल तुझी बहीण, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे, पण ती माझ्या आईसोबत जे काही वागले ना त्या गोष्टी मी कधीही विसरू शकत नाही. किती काही झालं तरी सुद्धा माझ्या आईसोबत तिने जे वागले त्यामुळे मला नाही वाटत की भूमिताईसोबत तू फोनवरती बोलावं किंवा तू दिवाळीचा सण तिच्यासाठी स्पॉइल करावा. यावरती मानसी म्हणते, हे बघ, मला मूड नाहीये दिवाळीचा सण करायचं. ताई माझी इकडे नसताना हे अजिबात चालणार नाही की मी दिवाळीचा सण साजरा करेन. तोपर्यंत अथर्व म्हणतो, पण ताई तुझी नाहीये ना इकडे. यावरती मानसी म्हणते, भाऊजी तिला परत आणतील. मग अथर्व खाली येतो आणि तो म्हणतो, आकाश तू खरंच जाणार आहेस का भूमीला आणायला, तू भूमीला या घरामध्ये परत घेऊन येणार आहेस का. असं म्हटल्यावरती आता अभिजित आणि पौर्णिमा तिकडे येतात. त्याच वेळेला इकडे आता अभिजित विचार करतो, नाही आत्ताच मला हा डाव साधला पाहिजे आणि तो तडक पुढे येतो. अभिजित पुढे येतो आणि म्हणतो, काय रे अथर्व, काय बोलतोयस तू. ज्या बाईने आपल्या आईचा इतका अपमान केला, आईच्या जिव्हारी लागेल असं इतकं बोलली, तिला आणायला तुला वाटतं का की खरंच आकाश जाईल. अजिबात नाही. आकाश काय रे, तू नाही ना भूमीला आणायला जाणार. कसा जाशील, कारण तुझं आईवरती किती प्रेम आहे, आईच्या मान अपमानाची तुला किती काळजी आहे ही गोष्ट आम्हाला चांगलीच माहिती आहे ना. त्यामुळे मला नाही वाटत की आकाश या सगळ्यामध्ये भूमीला आणायला जाईल. आता आकाश खूप मोठ्या द्विधा मनस्थितीमध्ये अडकतो. आकाश विचार करतो, नाही म्हणजे आत्याचं मन मोठं आहे, आत्या या सगळ्यामध्ये म्हणजे यांना माफ करू शकते भूमीला आणि तिला घरात घेऊन येऊ शकते. पण इकडे बाकी सगळ्यांना हे पटणार नाहीये आणि भूमी वागले पण चुकीची ना. मी भूमीला इकडे आणलं तर सगळ्यांना वाईट वाटेल आणि आता आईला सुद्धा मनातून वाईट वाटेल. ती कदाचित दाखवणार पण नाही, पण तिचा असा अपमान झालेला
खरंच मला चालणार नाही. त्यामुळे आकाश या कुणालाही काही उत्तर देत नाही आणि तडकतो तिकडून आता वरती निघून जातो. बरोबर अभिजितने डाव साधलेला असतो आणि अभिजितने डाव साधत बरोबर या सगळ्यामध्ये भूमीला आणण्यापासून आकाशला थांबवलेलं असतं. आता तोपर्यंत इकडे आता अभिजित विचार करतो, बरं झालं मी वेळेमध्ये आलो. मी जर का वेळेमध्ये आलो नाही तर मात्र इकडे हा निघून गेला असता आणि मग मात्र आपल्याला काहीच करता आलं नसतं. असा विचार करत आता इकडे अभिजित स्वतःचीच पाठ थोपटत असतो आणि आता अभिजित निघून गेल्यावरती इकडे सगळंच वातावरण शांत होतं. तोपर्यंत भूमी आपल्या रूममध्ये विचार करत असते आणि भूमीला खूप वाईट वाटत असतं. म्हणजे आकाशने या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त आपलीच चौकशी केली नाही, फक्त बाळाची चौकशी करून आता तिकडे निघून गेला किंवा काही बोललाच नाही. खरंच भूमीला वाईट वाटत असतं आणि ती या सगळ्यामध्ये रडत असते आणि आता त्याच वेळेला तिकडे रागिणी येते. ती लाईट्स लावते आणि म्हणते, काय ग, संध्याकाळच्या वेळेला माझ्या भरल्या घरामध्ये रडायला तुला लाज नाही का वाटत? यावरती भूमी सांगते, अगं खरंच संध्याकाळ झाली हे मला खरंच माहीत नव्हतं आणि त्यामुळे मला खूपच भरून आलं होतं. मला वाईट वाटलं म्हणून डोळ्यात पाणी आलं. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे निलांबरी म्हणायला लागते, काय चाललंय काय तुझं? अगं या सगळ्यामध्ये भरल्या घरामध्ये रडायचं नाही एवढं पण तुला कळत नाहीये का? कसलं नशीब आणलंस ग? जन्माला आल्यानंतर आईला खाल्लंस, त्यानंतर आता स्वतःच्या बाळाला घेऊन इकडे आलेस. अगं काय नशीब काढलेस आणि खरं तर या सगळ्यामध्ये येऊन आता माझ्या संसारावरती विळखा घालून बसलेस काय ग? माझा संसार मोडायला बघतेस का तू? असं म्हणत निलांबरी तोंडाला येईल ते बोलत असते आणि त्यावरती आता इकडे पुढे निलांबरी म्हणते, अगं तू पांढऱ्याच पायाची आहेस. किती काही झालं तरी आता नवऱ्याला सोडून कोणी येतं का ग? जी मुलगी आईची किंमत करू शकत नाही, सासरची काय किंमत करणार? सासरी कसंही असलं तरी सुद्धा आपण निमूटपणे तिकडे राहावं, इतकी साधी गोष्ट जर तुला समजत नसेल ना, असं म्हणत इकडे आता या घरात येऊन मला खायला काळ, भुईला भार झालेली आहेस, असं म्हणत असताना माधवराव तिकडे येतात. माधवराव म्हणतात, नीलू काय चाललंय तुझं? खबरदार जर भूमीशी या पद्धतीत बोललीस तर, असं म्हणत चिडलेले माधवराव निलांबरीवरती हात उगारतात. निलांबरी म्हणते, तुम्हाला माझीच चुकी दिसणार ना? असं म्हणत चिडलेले माधवराव ज्या वेळेला हात उगारतात त्यांचं बीपी हाय होतं आणि त्यांना बीपीचा अटॅक येतो. बीपीचा अटॅक आल्यावरती इकडे आता भूमी पॅनिक होते. ताबडतोब माधवरावांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येतं आणि आता माधवरावांना घेऊन दोघी जणी हॉस्पिटलमध्ये येतात आणि आता डॉक्टर त्यांना चेक करतात. भूमी म्हणते, डॉक्टर काही घाबरण्याचं तर कारण नाहीये ना? यावरती डॉक्टर सांगतात, नाही, म्हणजे हा थोडासा त्यांचा बीपीचाच अटॅकचा प्रकार आहे, पण खरं सांगायचं तर तुम्ही त्यांना वेळेवरती घेऊन आलेले आहात, पण तरी सुद्धा त्यांना बाकी कोणता त्रास होईल असं काही तुम्ही वागता कामा नये, कारण या सगळ्यामध्ये त्यांच्या जीवावरती बेतू शकतं. असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच भूमी सांगते, तुम्ही काळजी करू नका, आम्ही यापुढे त्यांची काळजी घेऊ. असं म्हटल्यावरती इकडे भूमीने मानसीला हे सगळं कळवलेलं असतं. हे कळवल्यामुळे मग मात्र मानसी आकाशला हे सगळं सांगते आणि डॉक्टरांनी औषधं लिहून दिलेली असतात. डॉक्टर निघून गेल्यावरती आता इकडे निलांबरी म्हणते, बघितलंस, स्वतःच्या नवऱ्याला सोडून आलीस आणि त्यानंतर आता मात्र माझ्या नवऱ्याला गिळंकृत करण्यासाठी इकडे बसलेस का? यावरती आता मात्र भूमी सांगते, हे बघा, तुला सांगू का, मी तुझ्या या वागण्यामुळेच बाबांना त्रास झालाय. म्हणजे खरं तर तू जे काही बोलली नसतीस ना, तर कदाचित बाबांना या सगळ्यामध्ये त्रास झाला नसता आणि त्यांनी हे असं त्यांना वाटलंच नसतं. त्यामुळे मी तुला एक गोष्ट सांगतो की या सगळ्यामध्ये तू जर का माझ्या बाबांना पुन्हा पुन्हा त्रास देण्यासाठी आलीस ना, तर गाठ माझ्याशी आहे. माझ्या बाबांना काहीही त्रास झाला तरी सुद्धा आता मी तुला सोडणार नाही. असं म्हणत चिडलेली भूमी इकडे निलांबरीला चांगलंच सुनावते. तोपर्यंत आकाशला फोन गेलेला असतो. तोपर्यंत इकडे आता फोन आलेला असतो मानसीला. मानसीने आकाशला सगळं सत्य सांगितलेलं असतं. सगळं सत्य सांगितल्यावरती इकडे आता आकाश आणि मानसी ताबडतोब भूमीकडे जायला निघतात आणि आता ते कुणालाही काहीही न सांगता दाराच्या दिशेने निघतात. ज्या वेळेला ते दाराच्या दिशेने निघतात त्यावेळेला आजी म्हणते, काय रे आकाश,
कुठे निघालास तू? यावरती आकाश म्हणतो, अगं मानसीला फोन आला होता, भूमीच्या बाबांची तब्येत बरी नाहीये आणि प्रशांत सुद्धा प्रोजेक्टसाठी बाहेर आहे, तिकडे धावपळ करायला कुणीच नाहीये. असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश म्हणतो, म्हणून मी माधवरावांना बघायला चाललोय. आई जाऊ ना? यावरती आता रागिणी म्हणते, अरे बाळा विचारायचं काय, जा बरं तू आणि माधवरावांना जी काही मदत लागेल ती सगळी मदत तू करून घे बरं का, आणि त्यांच्या तब्येतीच्या अपडेट्स मला कळव. असं म्हणत ती आता आकाशला सहजासहजी जायला कशी हो सांगते याचं आपल्याला थोडंसं आश्चर्यच वाटतं. पण इकडे तिचा गेम आपल्याला पुढे कळलेला असतो. त्यानंतर आता इकडे रागिणी म्हणते, निघा तुम्ही. पण तितक्यात आता केशव गुरुजींचा फोन येतो. रागिणीची नाटकं सुरू होतात. केशव गुरुजींचा फोन आल्यावरती रागिणी म्हणते, तुम्ही निघा. हा केशव गुरुजी, आईला देऊ का? असं म्हणत ती आता इकडे आता आजीला फोन देते. तोपर्यंत आकाश मानसी दारापर्यंत पोहोचलेले असतात. आजी त्यांना म्हणते, आकाश मानसी थांबा 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 थांबा. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच आजीकडे धावत पळत आता दोघं जण येतात. आणि काय झालं आजी? आजी का तू थांबवतेस आम्हाला? असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे आजी म्हणायला लागते, आकाश थांब, मानसी थांब. खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये केशव गुरुजींचा फोन आलेला आहे आणि केशव गुरुजींनी सांगितलेलं आहे की आत्तापासून ते उद्यापर्यंत महाजन कुटुंबावरती खूप मोठं संकट आहे. त्यामुळे महाजनांच्या घरामध्ये कुणीही या वेळेला शक्यतो बाहेर पडू नका, कारण संकट आवासून तोंड धरून उभं आहे. त्यामुळे आकाश मला नाही वाटत की तू बाहेर जावं. आकाश म्हणतो, नाही, या सगळ्यामध्ये मला बाहेर जावंच लागेल, कारण कसं आहे ना, किती काही झालं तरी सुद्धा आत्ता भूमीला मी एकटीला नाही ठेवू शकत. भूमीला आता सध्या माझी गरज आहे. भूमीची अवस्था एकतर बिकट आहे आणि त्यात या सगळ्यामध्ये प्रशांत आउट ऑफ द टाउन आहे आणि त्यामुळे मी जर का आत्ता भूमीच्या इथे गेलो नाही तर मात्र या सगळ्यामध्ये मी स्वतःला माफ नाही करू शकणार. यावरती रागिणी म्हणते, हे बघ बाळा, मला तुझं म्हणणं पूर्णपणे पटतंय. तुझं म्हणणं जरी मला पटत असलं ना तरी सुद्धा या क्षणाला तुला घरात थांबणं आवश्यक आहे. आपण एक काम करूया, मी हॉस्पिटलमध्ये फोन करते. हॉस्पिटलमध्ये फोन करून मी आता डॉक्टरांचे अपडेट्स घेते. डॉक्टरांचे अपडेट्स घेऊन झाल्यावरती या सगळ्यामध्ये मी डॉक्टरांना सांगते की कितीही काही झालं तरी तिथल्या सगळ्या गोष्टी मला कळवा आणि 2 वॉर्ड बॉय नेमा आणि जो काही खर्च असेल तो करा आणि त्यांची व्यवस्थित सोय करा. चालेल ना आकाश? आता तू नको जाऊस, कारण आईला काळजी वाटते ना. मग तू गेल्यावरती इकडे आईला त्रास होतो आणि ती तुझी काळजी करत बसेल आणि आमच्या पण जीवाला घोर लागेल. यावरती आकाश म्हणतो, नाही आत्या, तू या वेळेला किती काही बोललीस ना तरी मी तुझं नाही ऐकू शकत आहे, कारण मी या क्षणाला भूमीला या अवस्थेमध्ये एकटीला नाही ठेवू शकत. एकतर ती प्रेग्नेंट आहे, त्यात धावपळ करायला कोणी नाहीये. तिच्या बाबांच्या बद्दल ती किती भावनिक आहे आपल्याला माहिती आहे ना. त्यामुळे या सगळ्यामध्ये मी आता हा विचार करू शकत नाही की डॉक्टर हे सगळं करतील किंवा अजून काही होईल. त्यामुळे मला तिकडे जायलाच पाहिजे. असं म्हणत आकाश आता आपल्या मतावरती ठाम असतो की कितीही काही झालं तरी सुद्धा मला तिकडे जायलाच पाहिजे. असं म्हणत आता मात्र आकाश जायला निघतो. त्यावेळेला मग मात्र रागिणी म्हणते, आकाश, अरे आकाश, जर का भूमी इकडे असती तर भूमीने तुला या प्रसंगामध्ये बाहेर जाऊ दिला असतं का? असं म्हटल्यावरती आकाशची पावलं थबकतात आणि आता इकडे आकाश जाण्याचं थांबतो. यावरती आजी म्हणते, हे बघ, तू एक काम कर, आता इकडे या सगळ्यामध्ये तू उद्या सकाळी जा. तोपर्यंत इकडे आता रागिणी फ्लॅशबॅक मध्ये जाते. पौर्णिमाने ऑलरेडी तिला आता सांगितलेलं असतं. पौर्णिमा धावत पळत येते आणि पौर्णिमाने सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये बाबांना अटॅक आलाय. बाबांना अटॅक आल्यामुळे आता त्याचा इमोशनल वापर करतील आणि आता एकमेकांना फोन करून लगेचच या सगळ्यामध्ये आकाशला बोलवून घेतील. त्यामुळे तुम्ही जे काही करायचं ते करा. यावरती रागिणी म्हणते, बरं झालं तू मला सांगितलंस ते, आता मी बघते काय करायचं ते. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच रागिणीने केशव गुरुजींना फोन करायला सांगितलेला असतो. केशव गुरुजींना फोन करून आता तिने म्हणजे आजपासून ते उद्या सकाळपर्यंत आता इकडे सांगितलेलं असतं की तुमचा अशुभ काळ सुरू झालाय हे सांगायला. त्याचमुळे हा सगळा प्लॅन घडलेला असतो आणि रागिणी आपल्या प्लॅनवरती खूपच खुश असते.
असं ह्या भूमीला अडवण्यासाठी रागिणीने केलेला प्लॅन असतो। त्यानंतर ती आकाशला बसवते आणि विचार करते, उद्या सकाळपर्यंत भूमी, आता तुला मी ऑफिशियली या घरातून बाहेर काढेन, तेव्हाच गप्प बसेन। असं म्हणत असताना रागिणी आता सांगते, आई अगं उद्यापासून दिवाळी सुरू होईल, म्हणजे आता आपल्याला काय करायला पाहिजे माहिती आहे का? या घरातल्या मोठ्या सुनेने दिवा लावायचा असतो, तर आता भूमी तर इकडे काही नाही आहे ना। भूमी नाही म्हटल्यावरती इथे आपल्याला हा सगळे प्रोग्राम आता इकडे पौर्णिमाच्या हातून करायला लागेल, कारण मानसी आता लहान आहे, आता सध्या मोठी कोण आहे तर आपली पौर्णिमा। त्यामुळे दिवाळीचा पहिला दिवा पौर्णिमाला लावायला सांगायचं का? आजी म्हणते, मला खरं तर हे काही पटत नाहीये। यावरती आता इकडे मानसी म्हणते, हो मला पण पटत नाहीये, हा मान भूमिताईचा आहे ना, मग भूमिताईचा मान आता भूमिताईला मिळालाच पाहिजे। यावरती रागिणी म्हणायला लागते, हो मला पण पटतंय की भूमीचा मान आहे, तिला आपण तो मान द्यायला पाहिजे, पण भूमी कुठे आहे ना इथे, त्यामुळे आपल्याला हा मान पौर्णिमाला द्यावाच लागेल। असं म्हटल्यावरती आता मात्र रागिणी म्हणते, काय गाई, दुसरा काही पर्यायच नाहीये ना। त्यामुळे आता आजी म्हणते, ठीक आहे, जसं तुम्हाला पटेल तसं। मग आता पौर्णिमा खुश होते, रागिणी खुश होते, इकडे आकाशला हे काही पटलेलं नसतं। मग ज्या वेळेला दिवा लावायची वेळ येते तेव्हा भूमी डॉक्टरांकडून निघालेली असते, रिक्षेमध्ये बसते। इकडे आता रागिणीने पौर्णिमाला मान दिलेला असतो, पण त्याच वेळेला भूमीची एंट्री होते। वसुबारसाच्या दिवशी भूमीकडून दिवा लागलेला असतो।